बीड येथील उमेश दळवी यांच्या 2 दिवसापूर्वी हत्या झाल्याचा आरोप त्यांचे कुटुंब करीत आहेत. आपण त्या बीडमधील त्यांच्या कुटुंबाकडे आपण सांत्वनपर भेट देण्यासाठी आलेलो आहोत. त्या ठिकाणी काही घातकांचे सुद्धा युवा कार्यकर्ते आहेत आणि त्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील त्यांचे ज्येष्ठ बंधू शैलेश दळवी हे आपल्यासोबत बोलत आहेत. अत्यंत आमच्या भावाला एकदम त्रासदायक खूपच जखमा देऊन मारण्यात आलेला आहे. आज आमच्यावर ही वेळ खूपच वाईट आलेली आहे. आमच्या बीडमधला कोणताही नेता आमच्याशी भेटायला सुद्धा आलेले नाही आहेत. असं एवढं मोठा दुःखाचा डोंगर झाला आहे. फक्त हे मत मागण्यासाठीच येतात का? फक्त आमचे समाजाचे लोक इथे येतात, भेटतात आणि जातात, पण इथलचे बीडमधले आमदार काही नेते असं आम्हाला विचारायला सुद्धा आलेले नाहीत. एवढी क्रूरपणे आमच्या भावाची हत्या करण्यात आली. तर माझं असं म्हणणं आहे की जे 2 आरोपी आहेत त्यांना सहआरोपी करावात. आय विटनेस त्यांचाच बनू नये आणि आमच्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यावं. आमच्या भाऊजाईला एखाद्या शासकीय नोकरीत सामावून घ्यावात अशा आमच्या मागण्या आहेत. तुमचा तुमचे भाऊ जे बंधू आहेत त्यांचा मुलगा किती वर्षाचा आहे? आमचा तो 4 वर्षाचा आहे आणि त्याच्यावर पालकत्व कुणीतरी त्याला स्वीकारावं. आज रस्त्यावर आल्यासारखं आलंय आमच्यावर कुटुंब. आमच्या घरातला करता आमचा बंधू गेलेला आहे. त्यांची पत्नी काय बोलू शकते का? आज माझ्या एवढी बेकार वेळ आलेली आहे की आमचा करता धरता पुरुष घरातला गेलेला आहे की त्याच्यामुळं काहीच कळत नाही काय करावं. तर आम्ही आज रस्त्यावर आलेलो इथं. आज आम्ही बहुजन विकास मोर्चा यांच्या वतीने बीडमध्ये, अख्ख्या बीडमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात गाजलेलं प्रकरण होतं संतोष देशमुखचं. त्यापेक्षाही क्रूरपणे हत्या केलेली आहे. आमचा उमेश बांधव असा एक अपंग समाज बांधव होता आणि त्या समाज बांधवाला अतिशय क्रूरपणे त्याचा हत्याकांड केलेला आहे. आणि आणखीन सध्या हे घटना होऊन 23 तारखेला घटना झालेली आहे आणि आज घटना होऊन 2-3 दिवस झालेला आहे. इथल्या स्थानिकचा आमदार कोणीही नगरसेवक नगराध्यक्ष यांना आजही इथं येऊन भेट दिली नाही. आणि तुम्ही बघत आहात हा त्यांच्या पत्नी आहेत, हे त्यांचे मोठे बंधू आहेत. त्यांना एक छोटासा मुलगा होता, 4 वर्षाचा मुलगा आहे. त्या मुलाला आणखीन काही देखील कळत नाही आणि ती अपंग आहेत. त्या अक्षरशः त्यांच्या आईवडिलाकडे बघून, आणि त्यांची आई, त्यांना वडील नाहीत, ते अपंग आहेत. आणि माझी महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे, यांचं पुनर्वसन करण्यासाठी ह्यांना राहायला घर देखील नाही आहे. ह्यांना एक घर बांधून देऊन पुनर्वसन करावं अशी आमची बहुजन विकासच्या मोर्चा यांच्या वतीने मागणी आहे. आणि या आरोपी जे कोणी आरोपी असतील, राहिलेले त्याच्यात 2 आरोपी आहेत, त्यांनाही सह आरोपी करून ह्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे आणि शासन म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी मी इथल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करतो किंवा आपल्याला जे काही वाटायचे ते करा. तुम्ही जर आमच्या या बांधवांना न्याय जर नाही दिला तर अख्ख्या महाराष्ट्रभर आम्ही पेटून उठूत. याचे काय जे प्रसाद उमटतील याची सगळी जिम्मेदारी हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसवर असेल. त्यांनी आमच्या बांधवाला न्यायच दिला पाहिजे आणि या 2 सहआरोपी करून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे.